आज महाराष्ट्राची सत्ता प्राप्त केली आहे तर ती महाराजांच्या आशीर्वादामुळे। आणि बंधू भगिनींनो, मी आपल्याला विश्वास देतो, हे राज्य चालेल ते शिवाजी महाराजांच्या मार्गानं। मेरे नागपुर का नौजवान साथी, आपने महाराष्ट्र को एक बहुत बड़ी भेंट सौगात दी है। नागपुर के लोगों ने महाराष्ट्र को बहुत बड़ी भेंट सौगात दी है। वो भेंट सौगात का नाम है देवेंद्र फडणवीस। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। महाराष्ट्र ने जो जन आंदोलन खड़ा किया है, जलयुक्त शिविर अभियान, सचमुच में ये आंदोलन महाराष्ट्र को भविष्य के संकट से बचाने के लिए बहुत काम आएगा, ऐसा मैं अनुभव करता हूं। जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना हातामध्ये घेतली आहे। प्रत्येक गावातला पडणारा पाण्याचा थेंबन थेंब हा गावामध्ये साठवायचा, त्याच ठिकाणी मुरवायचा, त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढवायची, पाण्याचे विकेंद्रित साठे हे त्याच गावात तयार करायचे। ज्यांनी शेतकऱ्यांकरता, सामान्य माणसाकरता संघर्ष केला त्या माननीय गोपीनाथजी मुंडे यांच्या नावानं या राज्यातल्या 1,37,00,000 शेतकऱ्यांचा विमा उतरवला आणि माननीय गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली। आज खऱ्या अर्थानं या किल्ल्यांचं संवर्धन करण्याची आवश्यकता आहे। गड किल्ल्याच्या संवर्धनाकरता जेवढा म्हणून निधी लागेल, जेवढा म्हणून निधी, तो सगळा पैसा आम्ही उपलब्ध करून देऊ। ज्या गोष्टींवर आपल्याला अभिमान वाटतो अशा अभिमानाच्या गोष्टी या जगापुढे आल्याच पाहिजे। अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्याचा निर्णय केला। अमेरिकेने जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीने ओळखलं जात असेल तर माझ्या भारताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाने ओळखलं पाहिजे। जिन्होंने हमें संविधान दिया, ऐसे बाबा साहेब जी जहां पर पढ़कर बड़े हुए, उस घर को हम बिकने नहीं देंगे। और हमारे बड़ोली जी को हमने वहां भेजा और महाराष्ट्र की सरकार ने उस घर को खरीदा। प्रधानमंत्री जी हमारे आदरणीय भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी, जिन्होंने 125 करोड़ भारतीयों को जुबान दी, 3 दिन के भीतर आपने ये जगह हमको हस्तांतरित कर दी। हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे मी पाहतो, त्यांचं जीवन दुष्काळावरती मात करायचे, जलयुक्त शिवार, तडकाफडके निर्णय, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, हे माझा तरी स्वभाव आहे। फडणवीसांकडनं माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत मला त्यांच्याकडनं। खूप चांगला माणूस आहे, खूप काहीतरी चांगलं करेल याच्यावर माझा विश्वास आहे। Just want to thank you, Honorable Chief Minister. I believe some of the statistics that have come about, the 10 cities have been identified as ODF, and of them 5 happen to be in Maharashtra, and that remains a great achievement for the government of Maharashtra. We want to thank you, sir, for it. हमारी ये खुशनसीबी है कि महाराष्ट्र को इतना अच्छा चीफ मिनिस्टर मिला है जो जिसने ठान लिया कि हमको पानी का प्रॉब्लम सॉल्व करना। तो जो पॉलिटिकल विल इस वक्त इतनी स्ट्रांग है, चीफ मिनिस्टर है हमारे, वो कह रहे हैं कि ये पीपल्स मूवमेंट बनेगा तभी ये कामयाब होगा।
तो ये कितनी बड़ी बात कह रहे हैं वो। ये उनकी ह्यूमिलिटी है कि वो ऐसा कह रहे हैं, ये उनकी ईमानदारी है वो ऐसा कह रहे हैं, ये उनकी समझ है कि वो ऐसा कह रहे हैं। यावर्षी केंद्र सरकारने दिलेली मदत राज्याच्या आजवरच्या इतिहासातली सगळ्यात मोठी मदत आहे। एवढी मदत पूर्वी कधीच केली नाही। शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। आम्ही जरी सिंबॉलिकली 2 मिनिटं त्या ठिकाणी झाडू हातात घेतला असला तरी खरी स्वच्छता तुम्हीच करणार आहे। We are here not only to just come and speak about it, but to become examples, and we're going to do some cleanup here, and we hope that this movement continues and we can keep our cities clean. Thank you. जितने बड़े पैमाने पर निवेशक आज महाराष्ट्र में आ रहे हैं, शायद ही और कहीं जा रहे हैं। और इस साल सबसे ज्यादा निवेश और खासकर सबसे ज्यादा एफडीआई ये महाराष्ट्र में हुआ है। आम्ही राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना जाहीर केली। आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या समाजाचे लोक हे या ठिकाणी शिकायची इच्छा ठेवतात। 6 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या सगळ्या मुलांना आम्ही शिष्यवृत्ती लागू केली आणि त्यांचं जे काही फी आहे ते 50% फीची प्रतिपूर्तीची योजना ही आम्ही लागू केली। आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान हातामध्ये घेतलं। शाळा डिजिटल करण्याची सुरुवात केली। आज महाराष्ट्रामध्ये 25,000 शाळा डिजिटल केल्या। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ही डिजिटल क्रांती पोहोचवणार आहोत। आता 1000 ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली आहे। तिथलं जे आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र देखील थेट आम्ही जे हॉस्पिटलशी जोडतो। वृक्ष लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत। याकरता अतिशय चांगलं नियोजन करून प्लॅनिंग करून तयार केलेला हा कार्यक्रम आहे। गांवों का तो ट्रांसफॉर्मेशन होगा ही, लेकिन साथ में शहरों का भी ट्रांसफॉर्मेशन होगा। और इसलिए स्मार्ट सिटी जैसी एक महत्वपूर्ण योजना कार्यान्वित की। महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर हा एक महामार्ग महाराष्ट्राला पुढची 25 वर्ष देशाच्या पुढे नेऊन ठेवेल। मुंबई में 80 लाख लोग ट्रैवल कर पाएंगे, इतना मेट्रो का नेटवर्क हमने तैयार करने के लिए ले लिया है। जब आप मन में लोगों का हित लेकर काम करते हो और एक बात पक्की है, पूरी ईमानदारी के साथ अपनी ताकत जनता के लिए आपको खर्चा करनी है, तो ये सारी चीज़ें हमको बॉदर नहीं करती। मैं तो ये मानता हूँ मेरा फोकस तय है, 5 साल में महाराष्ट्र का कायाकल्प करके दिखाऊंगा। मी घाण करणार नाही, मी घाण करू देणार नाही, स्वच्छता पाळीन आणि सगळ्यांना पाळायला लावीन। मायने रखता है जज्बा, मायने रखता है आपके अंतर्मन की ताकत, और मायने रखता है आपका फोकस। जनता के लिए काम करने की अगर इच्छा हो तो कोई चीज आड़े नहीं आती। देखिए, मोदी जी ने परसों मुझे एक बहुत अच्छी बात कही, सरकार बचाने के लिए सरकार मत चलाओ, जनता के लिए सरकार चलाओ। जनता सरकार बचाएगी, सरकार चली गई तो जनता वापस देगी। मैं तो ये मानता हूं मेरा फोकस तय है,
5 साल में महाराष्ट्र का कायाकल्प करके दिखाऊंगा। मैं ठोकरे खाता हूं पर शान से चलता हूं। मैं खुले आसमान के नीचे सीना तान के चलता हूं। मुश्किलें तो साज है जिंदगी का, आने दो उठूंगा, गिरूंगा, फिर उठूंगा और आखिर में जीतूंगा मैं ही, ये ठान के चलता हूं। लोकशाही ही राज्य करण्याकरता नाही आहे, लोकशाही ही सेवा करण्याकरता आहे आणि सेवेचा वसा आम्ही घेतलेला आहे। त्या सेवेच्या वसातनच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतोय। तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम हे अशाच प्रकारे आमच्या पाठीशी राहू द्या। निश्चितपणे महाराष्ट्र बदलून दाखवू।